सन्माननीय संतोषजी पितळे यांचे या ठिकाणी आगमन होते। मी विनंती करेन संतोषजी पितळे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा। आपलं हार्दिक स्वागत। चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते। एका बाजूला प्रदोष बैकर त्याच्या साथीने मुजम्मिल खान आणि जेकेसीसी अर्नाळा। चला त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्या। प्रदोष बैकरच्या लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस संतोष पितळे यांच्याकडून लगावण्यात आलेले आहे। लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 पर्व 8व आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात। काल आपण एक मनोगत ऐकलं रंगारी बदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून, आणि त्यांनी सांगितलं की या स्पर्धेचं लंबोदर चषकाचं नाव काय। रंगारी बदकचाळीचा लाडका लंबोदर। ओहो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रदोषने ॲक्युरेट गॅप मध्ये चेंडूला खेळल्याने चेंडू निघून गेलाय। सीमारेखा पार पहिला चेंडू वरती येतोय। दमदार, खणखणीत, लाजवाब, शानदार चौकार। गाजतोय कोणाचा पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा। हो, बॅक टू बॅक दुसरा, व्हॉट अ शॉट। विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा। विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक। थँक्यू सन्माननीय मंगेशदादा बोईर नारंगी आणि त्याचबरोबर भूपेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून जेकेसीसी अर्नाळा संघाला शुभेच्छा देण्यात आल्यात या मॅच साठी। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू थांबणार नाहीये। 1-2.3 आणि तिसरा चौकार आलाय। थँक्यू। प्रदोष बैकरची बॅट तळपायला लागली आणि ती बॅट तळपत असताना ती चौकारांची आतिषबाजी टीम साहेबासाठी टाळ्या वाजवण्याची संधी, तसेच सर्व खेळाडूंसाठी। ओहो, आतमध्ये येणारा चेंडू होता, त्याला कट करायचं होतं आणि कट करत असताना येतोय डॉट बॉल। शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे। यावेळेला क्लीन बोल्ट फसवलंय। 3 चौकारानंतर प्रदोषला उभं राहता आलेलं नाहीये। ब्रेक थ्रू मिळून देत असताना पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद गॉन। दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम। दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम। आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम, जो तो करतोय त्याला सलाम। जो तो करतोय त्याला सलाम, जो तो करतोय त्याला सलाम। ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा। ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा। आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा। विशू गायकवाड थँक्यू। विशू गायकवाड दादाचा लंबोदर चषक आहे मानाचा, मानाची आणि अभिमानाची स्पर्धा। नालासोपारा नगरीमधील एक सर्वोत्तम आयोजन म्हणून या आयोजनाला आपण बघत असतो आणि सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा विशू गायकवाड यांनी त्यांचा मानाचा चषक वेगळ्या थाटामध्ये आणि माटामध्ये भरवलाय आणि समस्त क्रीडा रसिक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग बघतायत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मगाशी पहिली मॅच आपण बघितली, 26 धावांचा बचाव, पाठलाग, जय पराजय हा वेगळा मॅटर राहिला, परंतु जी झुंज बघायला मिळाली ती खरोखरच कडवी होती, वाखण्याजोगी होती। मुन्नाच्या हातामध्ये चेंडू आहे, मुजम्मिल खान त्याच्या समोर आहे, ऋषिदादा देसाई नव्याने आलेला फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण बघतो। डाऊन दी ग्राउंड, व्हाट अ शॉट। चेंडू सीमारेखा पार, लंबोदर चौकार। पहिला चेंडूवरती मुन्नाच्या चौकार। हो, यावेळेला एक पाय पुढे काढून खेळण्याचा प्रयत्न,
अमोल चेंडूवरती आला तोपर्यंत एक धाव येते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. मुजम्मिल खानकडे मोठं कौशल्य आहे वेगवेगळ्या पद्धतीनं फटके मारण्याचं, परंतु सध्या स्थिती जर बघितली प्रदोष बाईकवरची विकेट येत असताना खेळपट्टीवरती उभं राहणं ही सुद्धा एक मोठी टास्क आहे. कारण जोपर्यंत तुम्ही खेळपट्टीवरती उभे आहात तोपर्यंत धावा बनतील. खेळपट्टीवरून निघून गेल्यानंतर धावा बनवणं ते मात्र दुसऱ्याकडून ठेवलेल्या अपेक्षा अशा मानल्या जातात. जे हो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चेतनच्या हातून चेंडू दिसटलाय. ट्रॉफीच्या आसपास जे बसलेले प्रेक्षक आहेत साई श्रद्धा बी सगळ्यांनी तिथून उठायचंय. ट्रॉफीच्या जवळ कोणी बसलेलं त्या सगळ्यांनी उठा. तुमच्या मागे इतक्या चांगल्या सुबक ट्रॉफीज आहेत. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न ऋषीदादाने चेंडूला पाठवलंच करत विकेट एका धावेसाठी. 1 2 गो. लास्ट बॉल आहे. हो पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू मागे गेलाय. ओहो हातातील संधी मिस. असंच होतं कधी कधी ज्या वेळेला अगदी क्लोज काउंटर असतो त्यावेळेला अशा काही स्थिती बघायला मिळतात. पॉइंटिंगला खूप मोठा अनुभव आहे आमच्या. 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 20 एका गड्याच्या मोबदल्यात टीम सायबा. लंबोदर चषकाचा गाजतय नाव जिथे तिथे चर्चा गावो गाव. जिथे तिथे चर्चा गावो गाव. जिथे तिथे चर्चा गावो गाव. मुंबई शहरात त्यांचा प्रभाव लाखो लोकांचा जमला जमाव. टाक्यू डीजे. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले साठी 2 आकर्षक बाबी या लंबोदर चषकामध्ये आपण बघतो. एका बाजूला अजित निकम सर आणि दुसऱ्या बाजूला आमचे मयूर भोईर खूप चांगल्या प्रकारे या पॉवर प्लेला मोठं करत दिसतात. म्हणजे हे या स्पर्धेदरम्यानचं असलेलं एक आकर्षण आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा वेळ होता परंतु चेंडू जितक्या वेगानं आला होता त्या वेगाला बघताना फटका प्रॉपर एक्झिक्यूट करू शकलेला नाहीयेत ऋषीदादाने. त्यामुळे एक धाव सहजतेने धावून कंप्लीट झाली. परंतु त्या चौकारासाठी जात आहेत त्या चौकारासाठी जात असताना थोड्या अडचणी येत आहेत असं आपण पाहिलं. आज बरोबर 3:09 पहिला चेंडू पडलाय. काल थोडासा उशीर झाला तर 4:30 वाजून गेले होते परंतु आज ज्या 12 मॅच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय. हो अडवत एकाच एंडला दोघे आणि त्यानंतर काय घडलंय. धाव घ्यायची नाही घ्यायची मोय नक्की काय मैदानात घडलं होतं. हा ना हा सब कुछ ठीक है लेकिन मुन्ना के हाथ से गेंद निकली कैसी ये भी सवाल है. आणि ती गेल्यानंतर दद्दू त्याच्या मागे गेला त्यावेळेला न बनणारी धाव सुद्धा इथं बनली. किती रन आले. 1-2 किती रन्स 2 रन. येस इट्स अ 2 रन. चपळाईमध्ये काय हो नाही हो लेकिन 2 रन मात्र आलेत. मजा आली या चेंडूला बघितल्यानंतर. ओहो चेंडू यावेळेला वेगाने हाताळण्याचा प्रयत्न एक स्टेप पुढे येत असताना येस रिव्ह्यू रेफर केला गेलाय. सर वाईट साठी आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे त्यामुळे ते चेक केला जाणार आहे.
दमदार आयोजन, चांगलं मैदान आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं, म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटला जाता घरी जेवायला नको आणि चहा न्यायला नको, म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं, म्हणजे जत्रा आणि मैदान मॅच ना नेहमी लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा, पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा, आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. थँक्यू डीजे. निर्णय येईल आपल्या समोर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आतून बाहेर कट होणारा चेंडू आणि त्यामुळे या चेंडूला फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित करण्यात आले. येस बॉल टोटल 3 बॉल्स. पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल त्याला दिली दिशा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय सीमा रेखा पार, लंबोदर चौकार. असा कार्यक्रम झाला म्हणजे काय सांगायचं, दारातून गेली बाई, टोपली दिसली केली आणि घरातली गुदमारून गेली. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावांनी धावफलक बूम झाले. साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला सुद्धा शानदार स्ट्रोक, गॅप मोठा होता आणि त्याला हेरत असताना डाऊन दी ग्राउंड खेळलंय चेंडू सीमा रेखा पार, चौकार. आणि 1 to go, लास्ट बॉल असेल. 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळलं, डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न होता, बॅक केलं चेंडूला. 3 षटकं संपलीत आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये आल्यात 12 धावा. आता शेवटचं षटक निर्णायक असणार आहे. निर्णायक षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होतीये शेवटच्या बॉलर कडून आणि मोजम्मेल काढणारे ऋषिता देसाई यांच्याकडून. पाहण्या रोचक ठरणारे तृतास या ऐकूयात डीजेला. थँक्यू डीजे. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटचं आणि अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार आहे? नक्कीच चेतन कदमच्या हातामध्ये हे चेंडू सोपवण्यात आले. बघा टायमर ऑन आहे. टायमर ऑन असताना तुम्ही जास्त वेळ घेणार नाही किंवा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही याची काळजी घ्या. काल 3 संघांना पॅनल्टी लागली आहे ऑलरेडी. आज शेवटचा अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळेचं भान सगळ्यांना असावं. ओ बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू एसटी वरती जातोय. पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रू, फलंदाज बाद. स्वॅग म्हणजे सिस्टम हॅक, सोना चांदी घालन हातात, विस्कीचा पॅक, ही गॉट कॅश फुल ऑफ स्टॅक विथ नो बॅक, यू नो लाकराच्या होऱ्या आमच्या. न्यूझीलंड 160 for 4 आफ्टर दॅन 36.5 ओव्हर. 37 षटक, 160 वरती 4 आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल. टॉम लॅथम नाही, ग्लेन फिलिप्स 29 वरती खेळतो आणि 44 वरती डॅरल मिचेल. ती सुद्धा एक पार्टनरशिप बनत चालली आहे. तुर्तास प्रसाद गाबड बाबू मैदानाच्या आतमध्ये आलाय.
मागे खेळण्याचा प्रयत्न, स्कूप केलाय चेंडूला, चेंडू हवेमध्ये, ओहो झेल घेण्याचा प्रयत्न, वॉट अ कॅच, शानदार झेल, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे आतापर्यंत तरी आहे. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा, पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा, आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा. थँक्यू विशू गायकवाड दादाचा हा मानाचा चषक आणि मानाच्या चषकामध्ये घेतलेला हा कॅच, शानदार झेल. जतीनने तो टिपला होता झेल आणि जतीनने तो झेल घेत असताना कोणालाही यकीन झाला नव्हता. ऑन हॅट्रिक चेतन कदम, काय या स्पर्धेमधील दुसरे हॅट्रिक होईल का? कौस्तुभ गरत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय, कट केलाय चेंडूला, कट करत असताना कव्हर पॉइंटच्या रेझनमध्ये चेंडू जात असताना एका धावेसाठी 33 धाबा धावपलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू खेळणं शिल्लक, एखादा चौकार धावपलकाला चांगली बळकटी आणून देईल. परंतु पुन्हा एकदा तीच मी चर्चा करेल, 40च्या आत 40च्या पार या दोन गोष्टी तुम्हाला सामन्याला स्वतःच्या बाजूने झुंकवण्यासाठी सामर्थ्य देतील. आणि त्यापैकी आता फलंदाजी करणारा टीम साहेबा काय विचार करत असणार? ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, चेंडू अडेल का? ओहो अडवलंय, चांगली फिल्डिंग, रोहन त्या ठिकाणी होते, नवे परेश दैबावकर, इकडून तिकडे कधी गेला कळला नाही आणि त्याने चेंडूला अडवत असताना एक धाव मात्र धावपलकामध्ये ऍड होतीये. साहेबा विचार करते 40च्या पुढे आणि जेकेसीसी विचार करते 40च्या आतमध्ये. तुर्तास चेतनचं चांगलं षटक आतापर्यंत आलंय, चेंडूला मागे मागे जात असताना बघतोय, परंतु इथं हातामध्ये चेंडू येत असताना धुंडो धुंडो रे साजना, धुंडते ही रह गे, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेली, नजरे खारून चोरलेली ही धाव असं म्हणता येईल. 35 लास्ट बॉल, रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू मागे निघून गेलाय आणि मागे जात असताना कोणती धाव नाही. 35 वरती धावपलक थांबलंय. 36चं लक्ष जेकेसीसी अर्नाळा समोर. काय या धावांचा पाठलाग होईल की या धावांचा बचाव होईल? येणारी काळ वेळ सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. लंबोदर चषकाचे ही जबरदस्त मॅच. निर्मल सम्राट विपक्ष साई श्रद्धा बी, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. थँक्यू. चला दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी या. निर्मल सम्राट संघाचा कर्णधार, विशू गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. खूप सारी मेहनत या स्पर्धेला उभारण्यासाठी, या स्पर्धेला मोठं करण्यासाठी आणि या स्पर्धेचा मास्टर माइंड म्हणून त्याला आपण बघतोय. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. विशू गायकवाड, मी विनंती करेल करून घे रे मिहिर याला की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मिहिर साठी अपने आप में एक सम्मान वाली बात. या विशेष स्पर्धेचा विशेष टॉस ज्याच्या माध्यमातून या व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात, त्या मिहिर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस केला जातोय दोन संघात. निर्मल सम्राट एनसीसी समोर साई श्रद्धा बी, आणि टॉस जिंकलाय. टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा.
तर टॉस कपास मधून अहवाल असा की टॉस जिंकलाय साई श्रद्धा नालासोपारा बी संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय निर्मल सम्राट एनसीसी संघाला. येते एक मोठी मॅच आपल्या भेटीला घेऊन जातो डायरेक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सागर देसले गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिले 2 चेंडू कोणत्याही प्रकारे धाव दिली जात नाहीये. बघा सागर देसलेने मला वाटते 2 वर्ष अगोदरच्या टुर्नामेंट मध्ये जाल तर तुम्ही त्याची कामगिरी सर्वांनी बघितली आहे. उल्लेखनीय कामगिरी त्या स्पर्धेमध्ये त्याने केली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लेग फ्लिक केलंय. ओमकारच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय तोपर्यंत एक धाव. धावन कंप्लीट. पहिल्या धावेची नोंद धावपलकरची केली गेली आहे. 3 चेंडू आणि 1 धाव अशी धावपलकरची स्थिती. टार्गेट आहे 36चा पाठलाग करत असताना ही सुरुवात साहेबासाठी चांगली आहे, परंतु जेकेसीसी अर्नाळसाठी थोडी अडचण वाढवणारी असणार आहे. आणि एक वेगळा साहसी निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे सागर देसलेला ॲज अ बॉलर म्हणून पहिलं षटक हाताळण्यासाठी आणलं गेलंय. बॅकफुट रन कट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. ओहो, सुमित त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. 11 खेळाडू असल्या कारणाने आतापर्यंत जे खेळाडू फ्रेममध्ये नाही यायचे ते सुद्धा तुम्हाला मैदानात दिसतील आणि हे सगळ्या संघांसाठी लागू आहे. आज सुमित वैद्य यांना इन टीम आपण बघतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप. ओहो, चेंडूला अडवले गेले. चांगली फिल्डिंग कौस्तुभची तिथे बघायला मिळाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 4 धाबा धावपलकावरती टीम जेकेसीसी अर्नाळा. पहिलं षटक संपलं, 4 धावांचं आलं. आता या 4 धावांच्या षटकानंतर बघा टीम साहेबासाठी खूप साऱ्या गोष्टी आता पॉझिटिव्ह होताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये येणाऱ्या 18 चेंडू आणि तिथे 32 धावांची गरज. 32 धावा 18 चेंडूंमध्ये करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागेल, परंतु संघर्ष करण्यासाठी जी ओपनिंग पेअर आहे ती अजूनही मैदानात आहे. ओपनिंग पेअर मैदानात असल्या कारणानं एक वाईटामध्ये चांगलं काय तर विकेट हातामध्ये आहेत जेकेसीसी साठी. दुसरा गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला आपण बघतोय. नाव आहे प्रसाद गावड, म्हणजेच बाबूच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चांगली गोलंदाजी बाबूने मागील मॅच मध्ये केली होती आणि फलंदाजीमध्ये तितकी मोठी खेळी किंवा चुणूक नाही दाखवली. गोलंदाजीमध्ये तो चमत्कार करून दाखवावा लागणार आहे. सिद्धार्थ डोके प्रसाद गावड समोर. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता. चांगली फिल्डिंग परेश देवाडिगा याची. आणि क्षेत्ररक्षण ही मोठी ताकद राहिली टीम साहेबाची. आता त्या क्षेत्ररक्षणामधून गॅप कसे काढायचे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत जेकेसीसीच्या या दोन्ही फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतली जाते. या षटकामध्ये किमान 2 बाउंड्रीज मॅचच्या जवळ तुम्हाला नेऊन ठेवतील. किमान एक जरी आली तरी सुद्धा तुम्ही मॅचच्या आसपास राहाल, परंतु जर का बाउंड्री नाही आली तर मात्र दोन षटकातला तुम्हाला एफर्ट थोडासा एक्स्ट्रा लावावा लागणार आहे. त्या अगोदर प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून येतोय खणखणीत लंबोदर चौकार. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा. थँक्यू. बॉल आला आतमध्ये मॅच चालू करा. ऑफकट चेंडू आणि प्रणयला बीट केलंय. प्रसाद गावडने चांगला कमबॅक केला एका चौकारानंतर आणि गरजेचं सुद्धा आहे. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी किंवा डी ग्रुप मधून क्वालिफाय होण्यासाठी या प्रकारे मोठा फटका. फ्लाईटला बळी पडत असताना प्रणय म्हात्रे डिपार्ट्स. मोठ्या विकेटचं बदल, मोठा आदरा जेकेसीसी संघाला. दादाचा हटके काम दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम. जो तो करतोय त्याला
त्याला सलाम. थँक्यू थँक्यू डीजे. ऑफ कटर चेंडू आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती थोडीशी फ्लाईट गतीमध्ये परिवर्तन. बॅट्समॅन व्हेरी फास्ट आणि त्यामुळे चेंडू बाउंड्री लाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. सौरभ रेड्डी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी सुद्धा झाली आहे. ओव्हर रनआउटची संधी. नॉट आउटचा इशारा, नॉट आउटचा इशारा. व्हेरी क्विक सांगितलं गेलं. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. धावफलकाची धाबा किती आहेत? 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती JKCC अर्नाळा. लंबोदर चषकाचा गाजतय नाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव. मुंबई शहरात त्यांचा प्रभाव, लाखो लोकांचा जमला जमाव, लाखो लोकांचा जमला जमाव. थँक्यू डीजे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी प्रदोष बैकर यांना आपण पाहत आहोत. आणि प्रदोष बैकरच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर आता सौरभ रेड्डीज यांच्या मनामध्ये काय चालू आहे? कारण इक्वेशन आता पूर्णपणे बदलली आहे. जो आस्किंग रन रेट तुमचा 9च्या आसपास होता तो आता 12 वरती जाऊन पोहोचला. 12 नव्हे 13 वरती जाऊन पोहोचला. कारण 26 धावांचा अजूनही पाठला घेणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला करायचं आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने अडवला गेलाय का? नाही अडलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. पहिला चेंडूवरती दणदणीत लंबोदर चौकार. हे जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर क्षेत्ररक्षणाची सजावट इथं बदलली जाते. जाळ काहीच वेगळ्या दाटणीचं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा बहार. प्रोटेक्शन ऑफ साइडला वाढलं, चेंडू ऑन साइडला गेला आणि पूर्णपणे या मॅचला फिरवण्याचं बिगुल वाजवलंय सौरभ रेड्डीजनं. लगातार 2 चौकार. गावची शान आहे नारंगी गावची शान. थँक्यू डीजे. आता मॅच कुठे येऊन थांबली आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. आणि आता चेंडू अडवलाय चेंडू. रनआउटची संधी. चेंडू अडवल्यानंतर सिद्धार्थ डोके याला मैदाना बाहेर जावं लागतंय. चांगला कमबॅक, ब्रेक थ्रू, गॉन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. 41-31 नंबरची थार घेऊन एंट्री करी शांत. थँक्यू डीजे. बघा 2 चौकार आल्यानंतर एखादी सिंगल आली असती तरी सुद्धा काम चाललं असतं, परंतु मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. आणि तो मोह न आवरत असताना ऋषिदास देसाई यांनी केलेलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर सिद्धार्थने सोडलेली क्रीज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय पुन्हा एकदा. हा नाना करता करता हरकत मध्ये बरकत. आणि बरकत असताना मात्र फलंदाज मैदाना बाहेर चाललाय सरकत. गॉन, विकेट. 41-31 नंबरची थार घेऊन एंट्री करी शानदार. घेऊन एंट्री करी शानदार. घेऊन एंट्री करी शानदार. मोठ्या मनाचा हाय दिलदार, संकट समयी देतो आधार. संकट समयी देतो आधार. संकट समयी देतो आधार. अरे हितविक पाटील लेकला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का. हितविक पाटील लेकला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का. विशेष सहकारी या स्पर्धेसाठी रंजनदादा पाटील, ऋषिदादा देसाई यांचं, विशू गायकवाड यांच्यासाठी, या लंबोदर चषकासाठी आणि या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवून सुद्धा दिले. चेतन कदम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. प्रदोष बैकरने मात्र चांगला कमबॅक केलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू फेकला, हातातून चेंडू निसटलाय. एक धाव मात्र तिथं धावून कंप्लीट होते. सिंगल येते आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलोय 19 वरती. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड.
अजूनही वन टू गो, म्हणजे इथून 7 बॉल बाकी आहेत. 7 मध्ये 17. बहुत बड़ा खतरा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. चौकार आल्यानंतर गणित पुन्हा एकदा बदललंय. जो मागील 2 षटकां शिल्लक असताना इक्वेशन होती तीच इक्वेशन कायम. 6 चेंडू 13 धावांची गरज. हाय तो जीवलग यार, साऱ्यांचा करतोय दादा विचार. क्रिकेट क्षेत्रात त्याची हो छाप, साऱ्यांचा हाय तो जीवलग यार, साऱ्यांचा करतोय दादा विचार. साऱ्यांचा हाय तो जीवलग यार, साऱ्यांचा करतोय दादा विचार. आता विचार आचार कोणाच्या हातामध्ये चेंडू. बघा उलटा क्रम आपल्याला टीम साहेबाने दाखवला. बॉलिंग ज्या प्रकारे चेंजेस आपण बघितले. सागर देसले शेवटचे षटक हाताळायचे, त्यांना पहिल्या षटकामध्ये आणलं. प्रसाद गाबड सरप्राईज करणारा तो काही क्षण त्यांना दुसरं षटक हाताळताना आपण बघितलं. प्रदोष दुसरी गोलंदाजी करायचे, ते तिसऱ्या गोलंदाजीसाठी आले आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋषिदादा देसाई यायचे. ते मात्र हो डाऊन दी ग्राउंड चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवरती नो ओन नो नो वाली हरकत. नो +1. नेक्स्ट बॉल फ्रीड. आता 6-11. पहिला चेंडूवरती अशा प्रकारची हरकत म्हणजे जेकेसीसी अर्नाळ्यासाठी आनंदाचा क्षण. बघा 3 मिनिटं आता बाकी आहेत आणि टायमर सुद्धा ऑन आहे. त्यामुळे तुम्हाला त्या 3 मिनिटांमध्ये तुमचं षटक संपवावं लागणार आहे. सध्या स्थितीला वेळेची पेनल्टी लागणं ही थोडी त्रासदायक बाब असू शकते. तुर्तास बघूयात ऋषिदादा देसाई यांच्या समोर पुढील चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून परेश दहिबावकरने दाखवून दिलंय आपलं संघामधील स्थान आणि आपण काय क्वालिटीचे फलंदाज आहोत. चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने, चेंडू सीमा रेखा पार. भारत का बच्चा बच्चा. पहिल्या 2 षटकामध्ये ही मॅच पूर्णपणे साहेबाच्या बाजूने झुकलेली होती. आता शेवटच्या 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. परेश दहिबावकरच्या अंगावरचे जे कपडे आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला व्हाट अ शॉट. फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल. चेंडू सीमा रेखा पार. लंबोदर चौकार. आता धावपलकर ती धावा किती आहेत? 33 झाल्यात. अजूनही 3 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ किती शिल्लक आहे? 4 मध्ये 3. आता अशा स्थितीमध्ये पेनल्टी नसताना 2 खेळाडू आतमध्ये येतील. त्याचं कारण आहे धावा वाचवायच्या. तिथून एखादा डॉट आला अजून मॅच बनू शकते. डॉट येण्यासाठी मनामध्ये काय चाललं, एक्सपिरियन्स आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा रेखा पार. लगातार 3 चौकारांनिशी मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकलाय जेकेसीसी अर्नाळा या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये टीम साहेबा. भारत का बच्चा बच्चा. जय जय श्री राम. बाजूने परेश दहिबावकर, मी नेहमीच त्याचा उल्लेख करतो. या फलंदाजाने ऍज अ ओपनर म्हणून जेकेसीसी साठी अनेक मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केला. 2 वर्ष तुम्ही मागे जाल तर, आणि त्याने पुन्हा एकदा त्याची ती सिद्धता दाखवली आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना सामन्याला जिंकवलं. 6-13च्या इक्वेशन मध्ये मॅच फिनिश करणं या मैदानावरती सोपं नाहीये, परंतु त्याने ते सोपं करून दाखवलंय. सामना जिंकलाय जेकेसीसी अर्नाळ्यानं.